ज्यांनी पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याच्याच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बर्बाद होणार आहेत. तुमची जात कवा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर GR काढला तर कोणी प्रमाणपत्र का देत नाहीत? व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा? फडणवीस साहेब, आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या. आता वावरच नाही तुम्ही, त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. एक एक पोरग जर आणि आमचं एक एक विद्यार्थिनी पोरग पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं आणि हिंडणं, काय त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकाऱ्यासारखं 4 जणांच्या दारात जर उभारणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काय चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं हे शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातीनं. जी जात असं शिकली चुकीला चूक म्हणायची, ती जात सुधारली. ज्यांनी पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याच्याच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बर्बाद होणार आहेत. तुमची जात कवा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे. हे निवडून मी त्यालाच द्या, ह्याही मताचे आहेत आपण. पण ते देणारच नसल, ते जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजेत. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा? फडणवीस साहेब, आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसीची व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशावळ जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यू त्याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे. तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यू त्याच्यावर, काही बैल ऐकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कोणाची कशावर कुंडी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणते महसुली पुरावा द्या. त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम? आणि ज्या जातीत आरक्षणात बसत नाहीत त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठ्यांचे समाजाचे पोरं. जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या. आता वावरच नाही तुम्ही, त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेब जाऊन काढा जरा बाहेर, गंजत येईल ते. ज्या मराठ्याला वावर नाही ते वावर तरी घेते. काय त्या पैशाचा उपयोग हो द्या काही तुमच्या थोडंफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे जायचे असेच कुजून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं. एक माणूस लय चिंबूस होता, चिकट, लय पैशावर होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसते पैसे जमवून ठेवायचं. पण पैसे चोर नेईन म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजारीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले. उन्हाळ्यात गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वडा. पलीकडे कोपऱ्यात काय वडा लोकांना कळा ना, यालाच नाही होतं पैसे येतील. आणि त्याच्या नशिबाने नेमके अर्धेच पैसे जळले, अर्धेच राहिले.
आणि नुसतं असं म्हणायचा येड लागलं त्याला ते पैसे घेऊन हातात, कारण आडते चढवले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब याव दे तुमचे पैसे कामाला गरीबाच्या, गंजी गुंजी ठुले असले तर. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. काय ते पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झालंय, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी, नातवाला जमिनीत न राहिली, ते म्हणते तो आम्हाला सोलापूरवादी, त्यांनी ही केली. म्हणजे यांच्या थोडक्यात ई केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे ही आरक्षणात बी. आपल्या ई केवायसी आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे पारावर बसतात बघायचं. चांगलं सुखात चाललो होतं, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं. 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं आहे, तुम्हाला परत खोटं वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजित, तुम्हाला नाही वाजित, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा, 7चे दाखवून दोघं, मी पुढं माग सरकत नाही. मी त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावले. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते जीएसटीचे पैसे भरावे लागते. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? पण टायरामुळं प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे, टायर कोणाचे काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला? नाही कळत. कुपन म्हणजे कुंपण, हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे, ते तार कुंपण म्हणतात. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात बुवा त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला, ते म्हणले तू तर जीएसटी भरतो, तुला नसतं. काय फडणवीस साहेब, काय तुमचा भिकाला लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटलं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हायना, ते म्हणजे तू व्यापीत मोडायला लागलो. बघा आता कार्यक्रम, बघा मराठी समजून घ्या तुम्ही. हे शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाराला माफ नाही, हाय का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यापीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ते म्हणते खरंच चुकत राव आपल्याकडून, इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायना. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आलते, त्यांनी सांगितलं माझ्याकडं 2,56,000 रुपये कर्ज आहे.
मला 54,000 यादीत टाकलं. बघा सरकार, एक जणाकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त, कशामुळं भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. पण तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं तिसरंच आमच्या मागे चिटकन. आधीच आमचा फेसकूट पाडेला म्हणे लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता, पुन्हा लोक आम्हाला धरते ना हानते, चाललं टाकतो डिझेल पळतो गाड्या घेऊन, तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजेत. 2 लाख रुपये कर्ज माफ पण त्याचा 54,000 करायला वरच्या काय यांना हाणायचं का? ही रिअल परिस्थिती सांगितली मी. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का हो फडणवीस साहेब? कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून कुणबी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे फडणवीस साहेब? का देत नाहीत तुम्ही त्याच्या व्हॅलिट्या का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर GR काढला तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुणबी आहे गॅझेट मध्ये, तर ते गेले पुढं. मला वाटतं 2.2 लाख नांदेडला आहेत. दाखवा मला कुठे गेलेत हे तर दाखवा. इथं आता सोक्ष-मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्याने लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्या संघ.